तुम्हाला माहिती का, ही रेसिपी बनवणं खूपच सोपी आहे. जेव्हा आपण टरबूज खातो ना, त्याचा खालचा जो भाग आहे तो आपण फेकूनच देत असतो. पण त्याच सालीचा आज आपण इथं तुटी-फुटी बनवणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीनं. खालचा जो हिरवा भाग आहे ना, तो आपल्याला सुरीनं कट करून घ्यायचे. लगेच असे लांबसडक त्याला कट करून घ्यायचे. खूप जास्त मोठेही करू नका आणि छोटेही करू नका. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे बघा, अशा पद्धतीनं कट करून घेतलं. लगेच त्याला आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनिटं उकळून घ्यायचे. आता 2 ग्लास इथं पाणी घेतले. त्याच पाण्यामध्ये आपल्या टरबूजाचे जे कट केलेले काप आहे ना, ते 10 मिनिटासाठी उकळून घ्यायचे. त्याचे कच्चेपणा जाईल इतपत. लगेच दुसऱ्या कढईमध्ये 1 वाटी साखर घातली, 2 वाट्या पाणी घातलं आणि खूप जास्त घट्टही नाही, पातळ नाही. फक्त आपल्याला गोडवा राहील इतपत आपल्याला तो पाक होऊ द्यायचा आहे. आणि उकळलेल्या पाण्यामध्ये आपण ते काप टाकले तर लगेच चाळणीने ते गाळून घ्यायचे. आणि जे साखरेचा पाक तयार झाला ना, म्हणजे साखरेचं पाणी तयार झालं ना, त्या साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं हे साखरेच्या गोडव्यामध्ये होऊ द्यायचे. चांगलं परतून घ्यायचं, मिडियम गॅस करता आणि चांगलं 2 ते 3 मिनिटं चांगलं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे ते कट केलेले टरबूजाचे काप आहे ना, त्यामध्ये तो गोडवा उतरतो. म्हणजे साखरेचा जो पाक असतो ना, त्यामध्ये तो अर्क उतरला जातो. लगेच चाळणीनं त्याला गाळून घ्यायचं. पूर्ण पाणी त्याला निथळून काढायचं. आता तुटी-फुटी जर म्हटलं ना, तर कलरफुलमध्ये खूप छान लागते. इथं मी 3 प्लेटमध्ये ते थोडी टाकून दिलेत. त्यात आपल्याला कलरफुलमध्ये एका ह्याच्यात बीटचा कलर टाकलायत मी, म्हणजे नॅचरल कलर घेतलाय. बाकीचे कलर नव्हते माझे काय, म्हणून मी तर हिरवा कलर घेतलाय खाण्याचा आणि इथं ऑरेंज कलर घेतला आहे. आता दोन्ही कलर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे, तिन्ही कलर, आणि चांगले उन्हामध्ये चांगले 2 ते 3 तास हे सुकून घ्यायचे. खूप छान, अगदी सोपी पद्धत आहे. एकदा का मी ही रेसिपी बघितली ना, 100% सांगते, बनवल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. आता ही 2 ते 3 तास आपल्याला हे वाळून काढायचे. तुम्ही पाहू शकता 2-3 तासानंतर मस्त आपले तुटी-फुटी तर सुकून तयार झालेले. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.